मार्केट जेव्हा खालच्या दिशेला जायला लागतं तेव्हा तुमची सिप तुम्ही बंद करता का? तर हा व्हिडिओ नक्की बघा। समजा आपण मार्केटमध्ये 10,000ची SIP सुरू करतोय आणि आपल्याला 10 रुपयांनी जरी NAV मिळाली तर आपल्याला जवळजवळ 1,000 युनिट मिळतात। परत नेक्स्ट मंथ समजा मार्केट पडतंय तर आपल्याला तेच 10,000 रुपयात समजा 9 रुपयाची NAV असेल तर 1,111 युनिट्स असे मिळू शकतात। समजा परत मार्केट पडतंय आणि 8 रुपयाची NAV झाली तर त्याच 10,000त आपल्याला जवळजवळ 1,250 युनिट्स मिळतात। मार्केट स्टेबल असताना प्रत्येक 10,000ला आपल्याला 1,000 युनिट्स मिळतात आणि एकूण आपले 3,000 युनिट्स असे मिळू शकतात। मार्केट पडतं तेव्हा मात्र आपल्याला जवळजवळ 3,361 युनिट्स मिळतात। सो ॲक्युमुलेशन ऑफ हायर रिटर्न्समुळे आपल्याला 12% ऐवजी जवळजवळ 14